तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही पांडुरंगाला शरण जा आणि या 84 लक्ष योनीतून तुम्हाला जो जन्म घ्यावा लागतो ना, त्यातनं तुम्ही मुक्त व्हा. मग काय म्हणतात बघूया. किती या काळाचा सोसावा वळसा, लागला सारिका पाठोपाठी, लक्ष 84 करा सोडवन, रिघाया शरण पांडुरंगा, उपजल्या पिढा मरण सांगते, मरते उपजते सविचिते, तुका म्हणे माळ गुंतली रहाटी, गाडग्याची सुटी फुटलिया. तर हे कालचक्र, जन्ममरणाचं हे जे कालचक्र आहे ते कुठेपर्यंत बरं सोसावं असं तुकाराम महाराज म्हणतात. कुठेही जा, हा जो काळ आहे आपल्या पाठीमागच असतो. आणि म्हणून तुम्हाला जर ह्या कालचक्रातून मुक्त व्हायचं असेल, जन्ममरणातून मुक्त जर व्हायचं असेल, तर तुम्ही आपल्या पांडुरंगाला शरण जा आणि पांडुरंगाला शरण जाऊन 84 लक्ष योनीतून हा जो मरणाचा फेरा आहे त्यामधनं तुम्ही तुमची सोडवणूक करून घ्या. जन्म झाला की मृत्यू होतो आणि मृत्यू झाला की पुन्हा जन्म होतो. म्हणजे हे कालचक्र चालतच राहतं आणि ह्या जन्ममृत्यूच्या रहाट गाडग्याच्या माळेप्रमाणे आहेत. यातून सुटका रहाट गाडग्याच्या माळेतील गाडगे फुटल्याप्रमाणे विठोबारायाला शरण गेल्याने होते. तुम्ही विठोबारायाला शरण गेलात, सतत नामस्मरण केलात, तर या जन्ममृत्यूच्या या चक्रातनं तुमची निश्चितपणे सुटका होईल, असे या ठिकाणी तुकाराम महाराज सांगतात. रामकृष्ण हरी.